नमस्कार, मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुन्हा एकदा एक रानभाजी, ती म्हणजे चिवडची भाजी। इथं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे चिवडची भाजी कशी असते। त्याची अगदी बारीक पानं असतात, तिला छान अशी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची। एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतले। तेल या भाजीसाठी सढळ हस्ते वापरायचं आहे, जो आपण झुणका करणार आहोत त्यासाठी। तर त्यात जिरं टाकलं, जिरं टाकल्यानंतर त्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि भरपूर असा क्रश केलेला लसूण आपल्याला यात टाकायचा आहे आणि छान त्याला कलर ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा। त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे, कांदाही छान असा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे लाल मिरची पावडर, 2 ते 3 टीस्पून आपण इथं लाल मिरची पावडर टाकत आहोत। हळद टाकत आहे। कुठल्याही प्रकारचे गरम मसाले आपल्याला ह्या झुणक्यासाठी वापरायचे नाही आहे, तरी सुद्धा हा झुणका इतका टेस्टी होतो, इतका यम्मी होतो की तुम्ही अगदी रोज आणून ही भाजी बनवाल। आणि औषधी गुणधर्म म्हणाल तर भरपूर अशी यात औषधी गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये। तर यानंतर मी यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, भरपूर बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि जी चिवडची भाजी आपण धुवून घेतली ती निवडून ती टाकून घ्यायची आहे। तिला छान अशी एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यात जे औषधी गुणधर्म आहेत त्यातील एक म्हणजे रक्ताची शुद्धीकरण करतं आपल्या शरीरामध्ये आणि नवीन रक्ताची निर्मिती करतं। तर मी इथं पाण्याचा एक शिपका मारून घेतला, एक वाफ काढून घेतलेली। पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। यात जो क्रंचीनेस आहे तो आपल्याला बऱ्यापैकी तसाच राहू द्यायचा। एक वाफ काढून घेतल्यानंतर यात मी 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ टाकून घेत आहे। याऐवजी तुम्ही भिजवलेली चण्याची डाळ वाटू शकतात, म्हणजे कोरडं बेसन आपण त्याला म्हणतो। तर तोही झुणका छान होतो, पण या प्रकारे जर तुम्ही झुणका केला तर तो अतिशय टेस्टी होतो। आणि एक वाफ पीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण झाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे आहे झाकण काढून घ्यायचे 5 ते 7 मिनिटांनंतर आणि सर्व जे पीठ आहे ते भाजीमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातल्या गुठळ्या राहता कामा नये आणि तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू चम्मचनी यातल्या गुठळ्या मोडून घेत आहे, म्हणजे भाजीमध्ये अजिबात गुठळी होत नाही झुणक्यामध्ये आणि आपला झुणका जो आहे तो छान असा मोकळा होतो। त्यानंतर यात वरून पाण्याचं पुन्हा 1 ते 2 शिपके मारायचे आहे आणि यावर पुन्हा एक झाकण काढून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला जो झुणका आहे तो अतिशय टेस्टी आणि छान असा होतो। तर इथं मी झुणका जो आहे तो वाफ काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपला जो झुणका आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे, मोकळा असा हा झुणका तयार झालेला आहे। खूप टेस्टी असा हा झुणका होतो आणि पटकन होतो, अगदी साईड डिश म्हणूनही तुम्ही हा झुणका तयार करू शकता चिवडच्या भाजीचा। तर वरून मी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर तयार आहे आपला पुन्हा एकदा रानभाजी, ती म्हणजे चिवडच्या भाजीचा झुणका। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसाठी पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।